सारिका, अगो बाई हे काय? सारिका तर अजून झोपलेलीच आहे. मला तर वाटलं सारिका लवकर उठली असेल. चल मीच तरी उठू काय की. सारिका, ए सारिका, सारिका उठ ना बाई. अगं बाई सकाळचे 8 वाजले तर उठ. हे सगळं काय आहे ताई? तुम्ही मला सकाळी सकाळी काऊन उठवायल्या? एवढ्या सकाळी तुम्हाला उठवायची काही गरज नव्हती मला. तुम्हाला माहित तरी आहे का मी माझ्या माहेरामध्ये सकाळी 10 वाजल्याशिवाय उठत नव्हती. तुम्हाला काय वाटायले मी का झोपेतून सकाळी 8 वाजता उठणार की काय? ताई तुम्ही इथून जा आणि मला झोपू द्या आणि मला उठवण्यासाठी पुन्हा इथे येऊ नका. अगं सारिका, ते तुझं माहेर होतं ग, हे तुझं सासर आहे. तिथं कसं तू तुझ्या मनानं उठत गेलीस तुला जेव्हा उठायचं तेव्हा, पण इथं वेळेवर उठावं लागल ना. सासर घरी इतक्या वेळ झोपता येत नाही ग. इथं सगळ्याला सकाळी 8:30 वाजता नाश्ता लागतोच. त्याच्यामुळं आता तू लवकर उठ, आंघोळ बिंघोळ कर, तयार व्हाय आणि ये खाली. नाश्ता तयार झालाय. ताई मला कुठंच यायचं नाही. जर तुम्हाला सकाळी 8 वाजता 9 वाजता 10 वाजता कधी पण नाश्ता करायचा असेल ना तर करून घ्या. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मी सकाळी 10 वाजता झोपेतून उठते आणि 10 वाजताच मला नाश्ता पाहिजे, आणि ते पण माझ्या बेडवर. आणि हो ताई, तुम्ही माझ्याकडून ही अपेक्षा करू नका की मी घरातले कामं करेल, तुमच्यासोबत किचन मध्ये येऊन कामं करू लागेल. हे काही कामं करणार नाही मी, कारण ताई मी माझ्या माहेरामध्ये कोणतंच काम कधी केलं नाही. ताई तुम्ही जा इथून आणि मला तुम्ही बिलकुल उठवू नका बघा. झोपू द्या मला शांततेनं. आणि हा ताई, जाता जाता माझ्या रूमचा दरवाजा ओढून घ्या. अरे देवा, सारिका मला असं बोलली. मी काय बोलू आईला? आईने जर असं बोलणं ऐकलं तर आई परेशान होतीला. मी सांगू तरी काय आईला? अगं राधिका, काय झालं ग? अगं तू तर सारिकाला उठवायला गेली होतीस ना, कुठे तिनं? आली नाही का ती? आणि किचन मध्ये तू एकटी काय करायली? ते आई, बरं तू राहू दे, मीच जाऊन उठवते तिला. आई जर तिकडे गेल्या तर आईला समजून जाईल की सारिका अजून पण झोपलेली आहे ती. नाही हो आई, मी तिला बोलवलंय, ती बस येतच असेल. तुम्ही जा तोपर्यंत बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. बरं सारिका, मी जात नाही तिला उठवायला, पण तू मला हे सांग, तू नाराज काऊन दिसायली? आता थोड्या वेळापूर्वी तुला बघितलं, तू खूप नाराज दिसू लागली. काय झालं? ती तुला काही बोलली का? काही झालं का? नाही हो आई, असं काही नाही. आणि सारिका पण मला काही बोलली नाही. ते काय आहे ना की सकाळी उठले तेव्हापासून माझ्या डोक्यामध्ये जरा दुखायले. आई मी आता जाऊन गोळी खाते तर लगेच बरं वाटेल मला. तुम्ही परेशान होऊ नका. बरं राधिका. आता आईला तरी मी काय सांगू? सकाळी सकाळी मी तिच्या रूम मध्ये गेले आणि मला सकाळी सकाळी तिने रागवलं. आणि जर आईला हे समजलं तर आईला किती वाईट वाटेल. त्यामुळं मला वाटायले की आईला हे काही कळू नये. नाश्ता तर झाला माझा बनवून. आता लवकर सगळ्याचे टिफिन भरून ठेवते. अगं सारिका, आली तू? बरं झालं ग माय. मी तर किचन मधले सगळे काम करू नुसती परेशान झाले होते बघ. चल सारिका, जराशी आता मला मदत कर. बेसिन मध्ये जराशे भांडे पडले तर तेवढे दे घासून, नाश्त्याला लागतात ग. अहो ताई, तुम्ही मला भांडे घासायला लावल्या? अहो ताई, माझ्या घरी भांडे घासायला मशीन होती. मी एक चम्मच सुद्धा धुतला नाही माझ्या माहेरामध्ये, आणि तुम्ही मला हे मोठे भांडे घासायला लावल्या? ताई मी काही हे करणार नाही. आणि हो ताई, तुम्ही माझ्या मोठ्या जाऊ आहात हे मला सांगत जाऊ नका, कारण तर मी तुम्हाला कोणीच आणि काहीच समजत नाही. आणि हो, तुमची अवकात ना माझ्या पुढे काहीच नाही. त्यामुळे ना स्वतःला जास्त शहाणं समजू नका. नाही ग सारिका, तू एवढा राग काऊन करायली? अगं तुला मी असं काय बोलले? बरं ठीक आहे ना, तुला जर किचनचं काम करायचं नसेल तर करू नको, मी करते सगळं. पण सारिका, असा राग तर करू नको ना. मी तुला कोणतंच काम नाही सांगणार, मी करते ना स्वतः सगळं. तू जा तुझ्या रूम मध्ये आणि आराम कर. तुझा नाश्ता पण मी तुझ्या रूम मध्ये पाठवते. सारिका थांब, कुठं चाललीस? सारिका, तुझं काय बार चाललंय ग? तुझ्या माहेरामध्ये हे आहे ते आहे, तुझ्या माहेरामध्ये असं होतंय तसं होतंय, असं करतात तसं करतात, काय सांगायली तू? हे बोलून तू काय दाखवायलीस? समजलं की तुझं माहेर खूप चांगलं आहे, पण आता ते तुझं घर नाही. तुझं घर हे आहे जे की या घरात लग्न करून तू आलीस नांदायला. कदाचित तुला हे माहित नाही वाटतं, राधिका पण खूप मोठ्या घरची लेकबाळ आहे. पण जेव्हापासून ती या घरामध्ये आली ना,
तर या घराला ती स्वतःचं घर समजते आणि या घरातल्या संस्कारासारखं राहते. घरातल्या परेशान्या सुद्धा स्वतःच्या समजते. आणि तू पण असंच समज, नाही तर एक दिवस पश्चातापाची वेळ येईल. असं काहीच होणार नाही आई. तुम्हाला माहितीये का, मी माझ्या घरी एक चम्मच सुद्धा कधी धुतला नाही. आणि माझी जाऊ मला म्हणते की इथे एवढे मोठे मोठे भांडे घास. आणि ताई तर नुसतं मला इथं कामं सांगत राहतात. कधी म्हणतात कपडे धुई, नाही तर कधी म्हणतात कपडे वाळू घाल. पण मी तर एक काम सुद्धा करणार नाही या घरामध्ये. कारण तर मी माझ्या माहेरामध्ये कधीच कोणतं काम केलं नाही. माझ्या माहेरामध्ये कामवाल्या बाया आहेत कामं करायला. त्यामुळे विचार करू नका तुम्ही की तुमची लहानी सून घरातले कामं करल म्हणून. मी चालले माझ्या रूम मध्ये, येऊन त्रास देऊ नका मला. अरे देवा, हिला कोण समजून सांगेल की हिचं घर भय म्हणून. हिला कधी समज येईल बापा? ही कधी समजेल ही स्वतःचं घर भय म्हणून तिचं? जर हिला कधीच समजलं नाही ना, तर एक दिवस लय पश्चातापात पडल. तू पण ना राधिका, हिला काहीच बोलत नाहीस. मोठी जाऊ आहेस तू. तू बोलत जाय, तिला समजून सांगत जा. काय करू आई, मी तुम्हाला याच्यासाठी सांगत नव्हते की तुम्ही परेशान होसाल म्हणून. मला वाटू लागलं की सगळं हळूहळू सारिकाला समजून सांगितलं तर ती समजून जाईल. पण सारिका तर समजून घेण्यासाठी तयारच नाही. आता काय करावं? तिला समजणं आता झालंयच, पण तिच्यासोबत जोर जबरदस्ती पण करू शकत नाही की तिनं या घराला स्वतःचं घर समजावं म्हणून. तुलाच बघ ना, तुला तर काही समजावण्याची गरजच पडली नाही. एवढ्या मोठ्या घराण्याची लेक असून तू या घराला आलं की स्वतःचं घर समजून सगळं काही सांभाळलंस. या घरचं दुःख सुख सगळं काही स्वतः स्वीकारलंस. आता मी तिला तरी काय बोलू शकते? तिला तिचं समजायला पाहिजे. आई. हा बोल सारिका. आई, मी माझ्या माहेराला चालले. अगं सारिका, तू आता 2 दिवसापूर्वी तर तुझ्या माहेराहून तू आलीस की आज पुन्हा तू तुझ्या माहेराला चालली. आई, मी तुम्हाला माझ्या माहेराला जाण्यासाठी परमिशन मागणं झाले. मी फक्त तुम्हाला सांगायले की मी माझ्या माहेराला चालले, बस. आई, राधिका, बघितलंस का तू? सारिका पुन्हा तिच्या माहेराला ती गेली. ती नेहमी असंच करायली. ती तिच्या माहेरालाच निघून चालली. रोज काही ना काहीतरी सांगत राहते आणि माहेराला जाऊन बसत राहते. या घराला तर ती स्वतःचं घर समजच ना झाली. तिच्या लग्नाला 8-9 महिने झाले, पण एक दिवस घरातलं कोणतं काम करत नाही, किचन मध्ये येत नाही. आणि तू तिच्या चुकांवर पडदा टाकत राहिलीस. तिची तब्येत खराब आहे म्हणू. पण मला सगळं कळायलंय ग राधिका तिचं. आई, मला वाटलं की सारिका हळूहळू सगळं शिकेल. यामुळे तिच्या चुका मी नेहमी लपवत होते. तिला काय बोलू मी राधिका? तिला काही कळच ना झाले. पण वेळ तिला एक दिवस नक्कीच समज घालेल. सारिका, ए सारिका, अगं लवकर ये की, मला ऑफिसला जायला उशीर व्हायलाय. टिफिन तयार झाला की नाही माझा? अगं मी कधीपासून आवाज द्यायलो, कुठं आहेस तू? काय झालं? कामून एवढं वरडायल्या गळा फाडून? झोपू पण देत नाही तुम्ही मला व्यवस्थित शांततेनं. 100 वेळा सांगितलं असेल तुम्हाला. 8-9 महिने झालेत माझ्या लग्नाला, तरी तुम्हाला काही कळना झालंय की मी 10च्या आधी झोपेतून उठत नाही. एक तर तुम्ही मला सकाळी झोपेतून उठवलं आणि टिफिन दे करून म्हणायल्या. तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी माझ्या माहेरात कोणतंच काम कधी केलं नाही म्हणून. कामवाल्या बाया माझ्या घरी नाश्ता बनवून माझ्या पुढे आणून ठेवत गेल्या. आणि तुम्हाला काय वाटतंय, इथं मी किचन मध्ये जाऊन तुमच्यासाठी जेवण स्वयंपाक बनवून आणल आणि टिफिन पॅक करून सुद्धा देईल? हे सगळे विचार तुमच्या मनातून काढून टाकावं. हे काय होणार नाहीत. मी तुमच्या इथं तुमची कामवाली बाई बनून नाही आले, कळलं का तुम्हाला? मी इथं लग्न करून आले, कामवाली बाई बनून नाही. माझ्या माहेरामध्ये कामवाल्या बाया काम करतात. सारिका, आता खूप झालं. तुझ्या माहेरामध्ये हे होतंय ते होतंय सांगणं खूप वेळा झालं. 100 वेळा सांगितलंस तू मला आता या 8-9 महिन्यामध्ये. मी माझ्या माहेराला चाललो. अगं तुझं अर्ध आयुष्य तर मला वाटायला तिथंच जाईल तुझ्या माहेरामध्ये. सारिका, तू या घराला स्वतःचं घर कधी समजतेस की नाही? तुला नेहमी हेच वाटतंय की तुझं आता पण तेच घर आहे म्हणून. आणि तुला समजून सांगण्याची ताकद सुद्धा संपली माझी. जाय तू तुझ्या माहेराला निघून आणि तिथंच राहा आता तुझ्या माहेरामध्ये. अरे रोहन, काय बोलायलास तू? ही असा सारिकावर राग करू नको. अगं काय झालं व रोहन?
तुम्ही एवढा राग राग कामून करायल्या? अगं राधिका, जाय बरं याचा टिफिन घेऊन ये. तू स्वयंपाक करून ठेवलास ना, मग याचा टिफिन भरून घेऊन ये एकदा. हे छोट्याशा गोष्टीवरून सारिकाला घरातून बाहेर काढायले, माहेराला जाय म्हणायले आणि तिथेच राहा म्हणायले. रोहन, तुम्ही शांत व्हा, राग राग करू नका. तुमचा टिफिन बनवलाय मी. बस मी आता लगेच घेऊन येते. मी ना तुमचं खूप ऐकलं. आता चालले मी माझ्या माहेराला, माझ्या घरी. आणि तुम्ही मला तिथं घ्यायला येऊ पण नका, कारण मी आता वापस येणार पण नाही. हो, कानं उघडून ऐक आता. मी काही तुला घ्यायला येणार नाही तुझ्या माहेराला. तिथंच बसून राह तुझ्या माहेरामध्ये. अरे रोहन, तू कशाला एवढा राग राग करायलास? तिनं खरंच माहेराला निघून गेली तर? आई, ती कधी या घरामध्ये राहते? तिचं नेहमीच झालंय ना, कवाय जाते कवाय येते. तिच्या आयुष्यातला अर्धा वेळ तर तिकडे जाते वाटायले तिच्या माहेरामध्ये. जेव्हापासून माझं हिच्या सोबत लग्न झाले तेव्हापासून तर मी नुसता परेशान झालो. माझं आयुष्य मला बर्बाद झाल्यासारखं वाटायले. अरे रोहन, तू आता तिला एवढं बोललास, आता ती माहेराहून वापस तरी येईल का र? आई जाऊ दे तिला, मला पण तिची काही गरज नाही. अगं रुपाली, किचनचं सगळं काम झालं का? हो आई, किचनचं सगळं काम आटपलं. आता तुम्ही मला हे सांगा, सायंकाळच्याला तुम्हाला काय करू नाश्त्यामध्ये? मी बनवून देते तेच तुम्हाला. नाही ग बाई, ते सोड, मला नाश्त्याचं काही नाही. पण मी लय आजकाल परेशान राहायले. सारिकाचं लग्न झालं तेव्हापासून, लग्न झालं तरी ती जास्तीत जास्त वेळ इकडेच घालवते. मला काळजी वाटायली आता, तिची पण आणि तिच्या घरच्याची पण. सगळं व्यवस्थित असलं तर काही वाटत नाही माणसाला. आई, मी आले. अगो बाई सारिका, तू आणि ही बॅग घेऊन काऊन आली? आई, मी आता काही दिवस इथंच राहायला आले, यामुळे मी माझा बॅग घेऊन आले. वहिनी, माझ्यासाठी मस्त काहीतरी जेवायला बनवा बरं, आणि लवकर घेऊन या, ठीक आहे? मला खूप जास्त भूक लागली आता. बरं ताई, मी तुमच्यासाठी काहीतरी छान बनवून घेऊन येते. बाई सारिका, तुझ्या सासर घरी सगळं काही व्यवस्थित तर आहे ना? तशी तू नेहमी येतीस जातीस, पण आज जरा मला जरासं भीती वाटल्यासारखं वाटायले. काय झालं बाई, तू आज बॅग घेऊन इथे राहायला कस काय आलीस? बाई रुपाली, तुला वाईट वाटू देऊ नको, पण खरं ते सांगते ना, असं रोज रोज येणं इथं चांगलं वाटत नाही माहेरामध्ये. थोडं आपल्या सासर घरी पण लक्ष द्यावं लागते बाई रुपाली. तू तिथं पण राहायला पाहिजे ना, तिथं पण लक्ष द्यायला पाहिजे. हो आई, तिथे सगळं चांगलं आहे, पण माझं कुणाला काही पडलंच नाही. जे बघितलं ते मला नुसते काम सांगतच राहतात, त्यामुळे मी निघून आले तिकडनं इकडं. बरं आई, जाऊ दे ना, माझ्या सासरघरच्या गोष्टी सोड ना. पहिले मला तू हे सांग, आज जेवणामध्ये काय बनवले? आणि आई, आज ना सायंकाळच्याला वहिनीला बोलून माझ्यासाठी ना मस्तपैकी गुलाबजामुन बनवायला लाव, कारण तुला तर माहित आहे ना मला गुलाबजामुन किती आवडतात ते. बरं आई, मी जरा जाऊन आता फ्रेश होऊन येते, तोपर्यंत वहिनी माझ्यासाठी नाश्ता बनवून घेऊन येतील. अरे देवा, ही पुन्हा आली माहेरामध्ये. अशीच जर वागत राहिली तर हिच्या संसाराचं कसं होईल रे देवा? मी हिला कसं समज घालू? हिला मी काय बोलू? माझी मलाच भीती वाटायली आता. हिला मी कशी समज घालू? मलाच काही ना काहीतरी करावं लागल, नाही तर हिचा संसार तुटून जायचा भाई. एवढ्या मेहनतीनं मी हिचं लग्न एवढ्या छान घरामध्ये केलं, आणि ही आहे की हिला काही कळतच नाहीये. किती चांगला परिवार आहे, कोणाला एवढं चांगलं घरदार भेटते, तरी पण नेहमी इथं येतच राहते. काय झालं आई? ताई आंघोळीला गेल्यात का? तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये का म्हणून दिसायल्या? सगळं काही बरं आहे ना त्यांच्या सासर घरी? नाही ग रुपाली, तिच्या सासर घरी काही बराबर नाही. अगं आज सकाळीच तिच्या सासूचा फोन आला होता मला. तिने जे तिथं नाटकं केलेत ना, ते सगळं तिच्या सासूनं मला सकाळीच सांगितलं, आणि त्यांनी हे पण सांगितलं की हिला समजावून हिला सासर घरी पाठवून द्या. पण बाई रुपाली, मी काय करू? ही आज पण भांडणं करून इथं आली. हे बघ रुपाली, हिनं जर अशी येणं जाणं नेहमी चालू ठेवलं ना, तर हिचा संसार तुटायला काहीच वेळ लागणार नाही बघ. हिची जी वागणूक आहे हिच्या सासर घरी, त्यामुळे हिला काय मान सन्मान भेटणार नाही, काही नाही कधीच. मी किती चांगलं घरानं परिवार शोधून हिचं लग्न केलं मोठं धूमधडाक्यात, एवढं चांगलं घरदार भेटलंय, पण हिला कोण्या गोष्टीचं काही वाटच ना झालंय, आणि थोडंसं काही झालं की लगेच बॅग पॅक करून इथे येत राहते. अशा वागणुकीमुळे हिचं सगळं बिघडून जायचं भाई. मला तर काही कळना झालंय, हिला समज कशी तरी घालू मी. अरे वहिनी आणि आई, तुम्ही काय बोलायल्या? अगं काही तर नाही, तू बस. आई,
तुझं हे नेहमीच झालंय. मी असं किती वेळा तरी बघितलंय, जेव्हा पण तू आणि वहिनी बोलत असता आणि मी मधात आले की लगेच तुम्ही शांत होता. असं सासू सुना तुम्ही काय बोलता, जे मी आलं की शांत होता आणि मला सांगतही नाही, काही नाही. काय घ्यायचंय ठेवायचंय सगळं तू वहिनीला विचारत राहतीस. मला तर काही विचारतही नाहीस, मानपानही देत नाहीस. आणि पहिले मला आई तू न विचारता कोणतेच काम करत नव्हतीस, आणि आता ना सगळं काय तू वहिनीलाच विचारून पुसून करतीस. माझ्याशी तर काय तू घेणं देणं ठेवलंच नाहीस. असं कामून गाई? असं यामुळं की ती या घराला स्वतःचं घर समजते. तिचं माहेरचं घर सोडून ती इथं आली आणि या घरची ती सून बनली. या घरच्या सुखादुःखामध्ये ती पूर्ण साथ देते आणि प्रत्येक वेळेला आमच्या सोबत ती नेहमी उभी राहते. त्यामुळे ती या घरची सदस्य झाली. तर मग मी तिच्यापासून कोणत्या घरातल्या गोष्टी का लपवू? किती जरी झालं आणि काही केलं तरी पण या घरातली सून आहे ती. आणि तू कोण आहेस? तुझं तर मी लग्न पण लावून दिलं. ते सासर घर ते तुझं घर भय, हे तुझं माहेर भय. या घरची तू फक्त पाहुणी आहेस. काय? आज तू मला या घरची नाही म्हणालीस? तू म्हणालीस की हे घर माझं नाही. मी तर हे घर माझं समजून इथे येऊ लागले. अहो काय झालं ताई, तुम्ही रडायला का म्हणून? काय झालं बाई? सासर घरी यांच्या सगळं काही बरोबर तर आहे ना? काय झालं ताई सांगा ना. अगं काय झालं नाही रुपाली, आज इथं डोकं जागावर आलं बस. हो वहिनी, मी खूप चुकीचं वागले सगळ्यांसोबत. माझं डोकं तर आता जाग्यावर आलं. मी थोड्या थोड्या गोष्टीला इथे येऊ लागले, पण आता मला समजलं की माझं घर कोणतं आहे. आता मी माझ्या घरी जाणार वहिनी. आता मी इथं नाही राहणार. असं का? ही तर खूप खुशीची गोष्ट आहे ना ताई. पण हे तुम्ही कधी समजू नका की हे घर तुमचं नाही. या घरात तुमचं कोणी नाही. हे घर पण तुमचं आहे. या घरामध्ये पण तुमचे सगळे राहतात, पण इथं तुमचे सगळे माहेरातले आहेत आणि त्यांना सगळ्यांना वाटतं की तुम्ही तुमच्या सासर घरी खुश राहावं. हो वहिनी, तुम्ही खरंच खूप चांगले आहात. आणि आता मला हे पण कळालंय की मला माझं घर पण बघायचे आणि घर पण सांभाळायचे. तेच माझं घर आहे आणि माझ्या घराला मला सांभाळायचे, माझ्या परिवाराला मला सांभाळायचे. आणि आतापर्यंत ज्या मी चुका केल्या त्याला मी आता सुधारणार आहे. अहो ताई, मी तुम्हाला तुमच्या आवडीचा नाश्ता बनवलाय, ते तुम्ही पहिले खा आणि नंतर जा. नका वहिनी, आता मी नाही थांबणार. आता लवकरात लवकर मी माझ्या सासर घरी जाणार. वहिनी, माझी सासू पण खूप चांगली आहे आणि माझी मोठी जाऊ पण माझ्या बहिणीसारखी राहते. त्यांनी कधीच माझी कोणती गोष्ट आईला अशी सांगितली नाही, भडकावून दिलं नाही. खरंच त्या खूप चांगल्या आहेत. पण मी आतापर्यंत चुका करतच आले, पण पुन्हा आता त्या चुका मी कधीच करणार नाही. देवा, बरं झालं रे, सारिकाला अक्कल आली. जाय बाई जाय, स्वतःच्या सासर घरी जाय. हो ग आई. अरे रोहन, तू सारिका सोबत असं बोलायला नव्हतं पाहिजे रे. ती किती नाराज झाली होती, त्यामुळे ती तिच्या माहेराला निघून गेली. रोहन, तू तिला घ्यायला जायला पाहिजे रे, पण तू जायना बी झालास. ऐक रे माझं रोहन, तिला तिच्या माहेराहून जाऊन घेऊन ये. अरे ती भोळी आहे रे, तिला तेवढं बोलायचं काहीच कळत नाही. हळूहळू सगळं समजून जाईल ती की तिचं हेच घर आहे म्हणून. जाय ना रोहन, घेऊन ये ना तिला. हो रोहन, तिला तेवढं बोलायचं काहीच कळत नाही, माफ करा तिला. जा बरं लवकर आणि घेऊन या तिला. बडबोली आहे ती, तिला तेवढं बोलायचं कळत नाही, राहायचंही कळत नाही. आई, वहिनी, तुम्ही दोघी पण खूप चांगले आहात, पण ती पण काही लहान लेकरू नाही, काही नाही. ती नेहमी घरामध्ये भांडणं करत राहिली, त्यामुळे तुम्ही दोघी पण कान उघडे करू नाही का? मी काही तिला घ्यायला जाणार नाही म्हणजे नाही. अरे रोहन, असं बोलू नये रे बाबा. जा, एवढा राग राग करू नको, घेऊन ये तिला. आई, मला सगळं समजलं, माफ करा मला. अगं काय झालं ग सारिका, रडायली काहून तू? सगळं बरं तर आहे ना तुझ्या माहेरामध्ये? ग काय झालं ग सारिका, तुला कोणी काही बोललं का? सारिका, काय झालं, तू रडायली कामून? आई, मला काहीच झालं नाही, पण आता मला माहित झालंय माझं घर कोणतं आहे. माझ्या आईनं मला सगळं काही समजावून सांगितलं की माझं घर हेच आहे. आई, मला माफ करावं, मला तेवढी खरंच समज नव्हती. थोडंसं काही जरी झालं तर मी नेहमी माझ्या आईकडे जाऊ लागले, माझ्या माहेरामध्ये. मला वाटायचं की माझं माहेर माझं घर आहे, माझ्या माहेरातले माझे सगळे आहेत. चुकी झाली आई माझी. मला समजलं की लग्नाच्या नंतर पोरीचं घर तिचं सासरचं घर असतं. मी खूप चुका केल्या हो आई, आणि तुम्ही मला एका लेकीसारखं समजावून सांगितलं, सांभाळून घेतलं. ताई, तुम्ही पण मला माफ करा हो एकदाच.
तुम्ही मला किती वेळा तरी सांगितलं की हे घर माझं आहे, पण मी या घराला माझं समजतच नव्हते. मला माफ करा, पण माझ्या आईने आज माझे डोळे उघडवले. हे घर माझं, या घरचं दुःख सुख सगळं माझं. दुःखातही आणि सुखातही मी तुमच्या सोबत नेहमी उभं राहणार. मला फक्त तुम्ही एकदाच माफ करा. सारिका, उठ बरं आधी तू. आणि सारिका, मला हे माहित होतं की तू एक ना एक दिवस सुधरशील, आणि मला माहित होतं की एक ना एक दिवस तुला नक्की कळेल की हे घर तुझं आहे.